मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे. कॅप्टन अशोक खरात या प्रकरणाला अखेर नवं वळण. मित्रांनो, SIT अगदी सविस्तरपणे आरोप करण्याच्या इराद्याने उतरली आणि आता सगळ्यात मोठी घडामोड समोर आली. मित्रांनो, खरात प्रकरणी राज्यात राजकारण पेटलं. शिंदेगडाच्या बड्या नेत्यांना बोलवणार. खरात अमित शहांपर्यंत कसा पोहोचला? खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंना चौकशीसाठी बोलवणार. नेमकी काय बातमी? सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडलंय? मित्रांनो, सध्याची ही बातमी महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी म्हणावी लागेल. खरातच्या पाठीशी पाठीशी असणारे 40 आमदार कोण आहेत? त्या सगळ्यांच्या नावांची यादी. असा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केलाय. 40 आमदारांना सोडून माझ्याच पाठीमागे का लोक लागलेत, असा थेट त्यांनी इशारा दिला होता. आणि आता अखेर मित्रांनो नवीन बातमी समोर येते, ती म्हणजे बोंधू बाबा अशोक खरात प्रकरणातील चौकशीसाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बोलावं अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. पत्रकारांशी चर्चा करताना राऊतांनी ही मागणी केली आहे. एवढ्यावरच न थांबता खरात हा सरकारचा माणूस असून त्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत. त्या 40 आमदारांची नावं देखील समोर आणण्याचं थेट आव्हान संजय राऊतांनी दिलंय सत्ताधाऱ्यांना. आणि ती नावं कोण आहेत? ती सगळी नावं माहीत असल्याचं म्हणलंय. दीपक केसरकर यांना चौकशीसाठी बोलवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांचीही चौकशी करा. अमित शहांपर्यंत अशोक खरात कसा पोहोचला याचीही चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होता, असा दावाही राऊतांनी केलाय. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे नेणारे दीपक केसरकर होते, असंही राऊत म्हणाले आहेत. अशोक खरात हा भोंदू बाबा तर आहेच, पण त्याच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे. खरात सरकारचा माणूस आहे, त्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत, असा देखील राऊतांनी थेट आरोप सरकारवरती केलाय. महाविकास आघाडी सरकारमध्ये खरातच्या संस्थेच्या मंदिराला पाणी देणं चुकीचं आहे, पण गुन्हा कधी झाला आहे? आता सरकार कोणाचं आहे? जयंत पाटील यांनी जर पाणी दिलं असेल तर का ते चुकीचं आहे? महत्वाचा मुद्दा आहे की महिलांचं शोषण झालं, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, असं राऊतांनी म्हटलंय. ट्रायडंट हॉटेलमध्ये शिक्षण विभागातील सर्व बदल्या आणि बडतर्फी अशोक खरातच्या नेतृत्वामध्ये होत होत्या, असा दावाही संजय राऊत यांनी केलाय. छगन भुजबळ देखील याला नेमके अपवाद आहेत, तसंही त्यांनी म्हटलंय. अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत आज संपली असून त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. तेव्हा ते 40 आमदार कोण? 40 आमदारांची नावं देखील आता समोर येत आहेत. मित्रांनो, या राज्याच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे अशोक खरात शिरलाय, अनेक मंत्र्यांना, खासदारांना आणि नेत्यांना त्यांनी ज्या प्रकारे भोंदूगिरी केली, त्या सगळ्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यामध्ये पुरती अडकल्याचं चित्र यावरून जाणवत आहे. जिरवाळांचे व्हिडिओ येणं, त्यानंतर रुपाली चाकणकर यांचे 2 राजीनामे येणं, त्यानंतर दीपक केसरकर, त्यानंतर अतुल सावे, त्यानंतर एकनाथ शिंदेचा फोटो, त्यानंतर अमित शहा यांच्यासोबतचे फोटो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशोक खरात या बड्या नेत्यांपर्यंत कसा पोहोचला याची संपूर्ण चौकशी व्हावी, असं त्यांनी थेट म्हटलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये आमदार, खासदार, मंत्री आहेत का, असा उपरोधिक सवाल सध्या संजय राऊत यांनी विचारलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ही सगळ्यात मोठी घडामोड घडताना मात्र सरकार कोणतीही कारवाई करत नसून त्या नेत्यांना का वाऱ्यावर सोडते, असा प्रश्न जाब संजय राऊतांनी विचारलाय. त्यामुळे आगामी काळात राज्यातील बड्या नेत्यांची चौकशी, आमदारांची चौकशी होईल असं दिसतंय. आजच रुपाली चाकणकर यांना SITने समन्स दिला असून त्यांची चौकशी होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट मिळते. त्यामुळे SIT चौकशीमध्ये रुपाली चाकणकर कोणता दावा करतात, कोणती खुली बातमी देतात, हे आता लवकरच समजेल. परंतु सध्या मात्र बरेच बडे मासे यामध्ये अडकल्याचं दिसतंय, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मित्रांनो, आपण संजय राऊत यांच्या मताशी सहमत आहात का? नक्कीच आपल्या यावरती प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ कधी उडेल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या.
धन्यवाद. जय हिंद.